देशातील सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव सुरू झालेला आहे। दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया हिंगोलीमध्ये पार पडत आहे आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर सर हे थोड्याच वेळापूर्वी मतदानाचा हक्क बजवायला आलेले आहेत। सर, आपण मतदानावरती मतदानाचा हक्क बजावलाय, एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय। या 15 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज जो काही मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, सकाळी 7 वाजता बरोबर सगळ्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली। काही ठिकाणी आपल्या BUCU आणि व्हीव्हीपॅटच्या काही ठिकाणी ज्या आलेल्या तक्रारी होत्या किंवा मशीन बंद पडल्या होत्या, त्या ठिकाणी रिप्लेसमेंट देखील झालेला आहे आणि सर्व ठिकाणी आता मतदान अतिशय शांततेत सगळ्या ठिकाणी सुरू आहे। कुठल्याही प्रकारची कुठली अनुचित घटना घडल्याची कुठेही नोंद अद्याप तरी नाही आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया आहे। माझी आजही आपल्या हिंगोली मतदारसंघातील सर्व मतदारांना, युवा मतदारांना, दिव्यांग मतदारांना, सिनियर सिटीजन्सना, युवतींना, हे आमचं महिलासाठी असलेलं मॉडेल पोलिंग स्टेशन आम्ही या ठिकाणी पिंक पोलिंग स्टेशन ज्याला आपण म्हणतो ते आम्ही या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं। अतिशय चांगल्या पद्धतीची तयारी या ठिकाणी सर्वच मतदान केंद्राध्यक्षांनी या ठिकाणी केलेली आहे। मी सर्व मतदारांना विनंती करेल की आपण संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपलं मतदान करावं व लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे। सर, दिव्यांग मतदारांसाठी एक मोठी उपाययोजना केलेली आहे। अनेक दिव्यांग मतदार हे गाड्यांमधून आणल्या जात आहेत, त्या संदर्भात काय सांगाल? प्रत्येक मतदान केंद्रावरती या ठिकाणी पण देखा आम्ही इथे व्हीलचेअरच्या इथे व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपले सिनियर सिटीजन असू देत किंवा दिव्यांग वोटर्स असू देत, त्याच्यासाठी आपण सक्षम ॲप जे निवडणूक आयोगाने आपल्याला दिलं होतं त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी फ्लॅग केलेला आहे त्या सर्व लोकांना आपण पिकअप आणि ड्रॉपची देखील सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे। काही ठिकाणी शहरी भागामध्ये काही ठिकाणी आपल्याला निवडणुकीच्या अनुषंगाने जर का लोकांना यायला जायला त्रास होत असेल, त्याही ठिकाणी आपण पिकअप आणि ड्रॉपची सुविधा उपलब्ध करून देऊन प्रत्येक नगरपालिका हद्दीमध्ये जिथे नगरपालिका हद्दीत थोडंसं मतदानाचं प्रमाण थोडं कमी असतं आणि म्हणून त्या ठिकाणी आपण तशी त्यांना मोफत अशी शासनाकडून, आयोगाकडून आलेल्या सूचनाप्रमाणे तशी व्यवस्था आपण प्रत्येक ठिकाणी करून दिलेली आहे। सर, मतदारांचा उत्साह पाहायला मिळतोय। जे आपण टक्केवारी आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले होते, किती टक्के मतदान होईल अशी अपेक्षा आहे? नाही, आजच्या सकाळपासूनचा असलेला ट्रेंड लक्षात घेता अतिशय लोकांचा अतिशय उत्साह आहे। अतिशय रांगात उभं राहून शिस्तीत लोक आपलं मतदान करत आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावरती आपण सर्व सोयीसुविधा आपण उपलब्ध करून दिल्या आहेत। त्याच्याकडे शेडची व्यवस्था केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे। त्या ठिकाणी आपण सर्व लोकांना रांगेत नेऊन आपण जे बघतोय त्याच्यावरून असं दिसतंय की साधारणतः 65 ते 70% दरम्यान आपलं मतदान निश्चित आपलं जाईल। मागच्या वर्षी आपलं 69% जवळजवळ आपलं मतदान होतं। यावर्षी आपल्याला साधारणतः तेवढीच आपली अपेक्षा आहे की 70% वर मतदान होईल। शेवटचा प्रश्न आहे, हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 2008 मतदान केंद्रे आहेत, पैकी 1028 मतदान केंद्रावरती प्रशासनाची करडी नजर आहे। जिल्हाधिकारी कार्यालय स्ट्रॉंग रूम तयार केलेली आहे, कसं नियोजन आहे? आपल्या जिल्ह्यातील आपल्याला असलेल्या 50% मतदारसंघामध्ये जवळजवळ आपण 1000च्या वर मतदान केंद्रामध्ये आपण वेबकास्टिंगची सोय उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण लाईव्ह त्या ठिकाणचं सर्व टेलिकास्ट आम्ही इथून आमच्या कंट्रोल रूममधून मॉनिटर करत आहोत। प्रत्येक ठिकाणी किती रांग आहे, किती ठिकाणी किती लोक उपलब्ध आहेत, कुठे काही गदारोळ कुठं होतो आहे का, अशा पद्धतीच्या सर्व ठिकाणची आम्ही सूचना घेऊन त्या मतदान केंद्राच्या डायरेक्ट मतदान केंद्राध्यक्षाला कॉल करून घेऊन आम्ही त्यांना सूचना देत आहोत। त्यामुळे सर्व ठिकाणी आमचा अतिशय चोख पद्धतीनं बंदोबस्त लावलेला आहे। प्रत्येक ठिकाणी आमची त्याच्यावरती करडी नजर आहे आणि या माध्यमातून अतिशय चांगला मेसेज आपण निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आपण जनतेला सुद्धा देत आहोत। तर नक्कीच हे होते हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर सर। आणि मतदारांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जागरूक झालं पाहिजेत। त्यांनी स्वतः मतदान करत मतदारांना हा संदेश दिलेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हिंगोलीचं आदर्श मतदान केंद्र असलेल्या सिटी क्लब मैदानावरती आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।